सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आरोग्य विभागात जागा किती आहेत याचं अपडेट आलेलं आहे. ओके. आणि तेही नाही गट क गट ड सह सर्व, आणि त्या जागा आहेत टोटल 6200च्या पुढे. ओके. त्या जागा कोणत्या पदाला किती आहेत आणि जे काही महत्त्वाचं जे MPW आहे, आरोग्य पर्यवेक्षक आहे, SIचे जे विद्यार्थी, ANM किंवा इतर कोणत्या पदाला जे प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी तर खूप 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 आनंदाची बातमी आहे. तर त्या अनुषंगाने हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो, MPW 199 रुपये आणि स्वच्छता निरीक्षक 299 रुपये. ओके. या दोन पदासाठी आणि आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक हे ह्याच्यातच कव्हर करून घ्यायचा विचार चालू आहे. त्यामुळे 299 रुपये आपण फी ठेवलेली आहे. बाकी सगळे जी पद आहेत ANM 200 रुपये, 199, बाकी 149 रुपयेमध्ये आहेत. ही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता इकडे तिकडे बघण्यापेक्षा. ओके. तलाठी मेंटरशिप प्रोग्राम देखील चालू आहे. 199 रुपयेमध्ये 5000 प्रश्नाचा जो सराव आहे तो करून घेणार आहे. आता मेन मुद्दा जो आहे आपला कोणता, की जागा किती आहेत त्या अनुषंगानं पाहू. आणि हे सर्व जे टेस्ट आहेत ते टर्निंग पॉईंट्स ॲपवर उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्यावं. कारण तुम्हाला 4 पैसा खर्च केल्याशिवाय म्हणजे यश म्हणजे एक अचूक दिशा मिळणार नाही. यश तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मेहनतीवरच मिळणार आहे. ओके. परंतु तुमचा वेळ आणि पैसा वाचावा, कारण वेळ महत्त्वाचा आहे. कारण बघितलं तलाठीला 10 लाख फॉर्म आलेले आहेत. ओके. पण आरोग्य विभागामध्ये SI MPW पदाला एवढे फॉर्म येणं पॉसिबल नाही. एवढं काय त्याच्या 10% पण येणं पॉसिबल नाही. तर मग आता जागा किती आहेत काय नाही त्याविषयी आपण सविस्तर पाहूया. हे बघा, जानेवारी 2026पर्यंत जे काही पदं होते रिक्त, त्या अनुषंगाने जे पत्र आहे ते पत्र उपलब्ध झालेलं आहे. ओके. हे पत्र जे आहे ते पत्र पुन्हा अपडेट होऊ शकतं. ओके. परंतु जे जागा आहेत बा अंदाजित त्या अनुषंगाने बिंदू नामावलीचा अजून प्रक्रिया सुरू आहे. बरोबर, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, हे पत्र जे आहे ते एक प्रकारे तुम्हाला गाईडलाईन आहे की जागा कोणत्या किती असणार आहेत. तर त्यामध्ये आहेत गृहवस्त्रपाल व वस्त्रपाल याच्या 6 जागा, भांडारणी वस्त्रपाल 17 जागा, आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 89, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरियासाठी 296, आरोग्य पर्यवेक्षक 114, प्रयोगशाळा सहाय्यक 93, त्यानंतर क्षकिरण वैज्ञानिक 90, रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी 200. ओके. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी 136, आहार तज्ज्ञ 100, ECG तंत्रज्ञ 12, दंत यांत्रिकी 13. ओके. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ 3 आहेत, अधिपरिचयिका पुरुष व महिला याच्या आहेत 1414, सहाय्यक परिसेविका प्रसविका 15, पाठ्यनिर्देशिका 214, सार्वजनिक आरोग्य परिचारिका निर्देशिका 0 आहेत या, बालरुग्ण परिचारिका 87, मनोरुग्ण परिचारिका 32, दूरध्वनी चालिका 6. ओके. सिंपी 10. या अशा प्रकारे पद आहेत. नळ कारागीर 6. ओके. नेत्रचिकित्सा अधिकारी 207, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता 26, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा याच्यासाठी 2 जागा आहेत. परंतु या जागा वाढू शकतात बरं का. हे आहे थोडं शंका आहे मला. बहुतेकोपचार तज्ज्ञ 4, व्यवसायोपचार तज्ज्ञ 3, समुपदेश 3, रासायनिक सहाय्यक 20, अणुजीव सहाय्यक 11. हे काही पदं एवढे असतात की ते क्लास 1 अधिकारीसारखे असतात, त्याच्यामुळे ही जागा कमी असतात. अवैद्यकीय सहाय्यक म्हणजे जे नॉन मेडिकल असिस्टंट आहे त्याला 128, अवैद्यकीय पर्यवेक्षक नॉन मेडिकल जे आहे सुपरवायझर 30, वार्डनला 43, बाकी गृहपालला 0, अभिलेखापाल 9, अभिलेखापाल जे SET वेतन श्रेणी आहे त्याची 1 जागा, वैद्यकीय अभिलेखापाल 7. ओके. एवढे पदं असतात, ही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. वीज तंत्री 7. ओके. कुशल कारागीर 9, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 3. ठीक आहे. हे बघून घ्या तुम्ही. आणखीन जे महत्त्वाच्या ज्या जागा आहेत त्या सांख्यिकी अन्वेषक 50. ओके. लघु टंकलेखक 32. त्यानंतर आरोग्य निरीक्षक 266 आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 1128. ओके. लक्षात आलं. कनिष्ठ लिपिक 478. त्यानंतर सगळ्यात जास्त जागा बघा, हे तुम्ही पॉज करून बघू शकता किंवा आपल्या आरोग्य एक्झाम या टेलिग्राम चॅनलवर ही PDF दिलेली आहे. ओके. त्यानंतर आहे वाहन चालक 324, वरिष्ठ लिपिक 228, पुन्हा ही 15 अधीक्षकच्या, सहाय्यक अधीक्षक 88, अवैद्यकीय अधिकारी 41. ओके. परिसेविका 196,
सांगतो मी तुम्हाला, जे मोठा आकडा आहे ते. ओके, अशा प्रकारे ही जागा आहेत एकूण 6,236. परंतु ही जाहिरात ही आहे ना तब्बल 8,500-8,000च्या जवळपास येईल. म्हणजे याच्यात जागा कमी जास्त होऊ शकतात. बाकी एवढं विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे. फक्त एक माहिती असावं, अपडेट असावं किंवा अशा अशा जागा आहेत या उद्देशानं बनवलेलं आहे. ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.